नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत. आता ब्लाऊजला फिटिंग करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, त्या म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड एकसारखी आहे की नाही ते, आणि स्लीवचं जे आपण कटिंग केलेलं आहे त्याचं मार्जिन एकसारखं आहे की नाही ते. आता मी सगळ्यात आधी हे बॅक साईड आणि फ्रंट साईड चेक करते. तुम्हाला हा 4 टक्स ब्लाऊज आहे आणि हेवी साईज आहे, म्हणून मी हा फिटिंगसाठी घेतलेला आहे. कारण ज्यांची बॉडी फिट असते, म्हणजे थोडक्यात 34-36पर्यंतचे जे ब्लाऊज असतात त्यांना फारशी फिटिंगचा प्रॉब्लेम येत नाही. पण हेवी साईज चेस्ट असते अशा वेळेस खूप फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात, म्हणजेच फिटिंग सरळ होत नाही, एकसारखी होत नाही. कारण बॉडी मेजरमेंट वेगळं असतं, म्हणजे चेस्ट कमी असते किंवा वरचा काखेचा भाग कमी असतो, चेस्ट भरपूर असते आणि चेस्टपेक्षा सुद्धा कमरेचा घेर जास्त असतो. अशा वेळेस मात्र 100% फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात आणि ब्लाऊजची फिटिंग सरळ होत नाही. तर त्यासाठी काय ट्रिक्स वापरायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जो ब्लाऊज आहे हा 40 साईज चेस्टचा ब्लाऊज आहे. तर पहा, इथे मी एकदा चेक करते तर तुमच्या लक्षात येत असेल की इथं बॅक साईड फ्रंट साईड खूप डिफरंट आहे. म्हणजे मी इथे योगपट्टीमध्ये क्रॉसपट्टीमध्ये जे मार्जिन वाढवलेलं होतं ते एक्स्ट्राचं झालं आहे, म्हणून हे जे पार्ट आहे तर ते बारीक मोठे होत आहेत. म्हणून आता मी जी एक्स्ट्राचा पार्ट होत आहे तो क्रॉसपट्टीमध्ये दाबून घेतला आहे. तुम्ही या पद्धतीने करू शकता. कटोरी ब्लाऊज असेल तरी तुम्ही क्रॉसपट्टीमध्ये ॲडजस्ट करू शकता, आणि 4 टक्स असेल तर तुम्ही कटोरीमध्ये टक्समध्ये ॲडजस्ट करू शकता आणि क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा ॲडजस्ट करू शकता. आता स्लीवचं मी तुम्हाला दाखवलं की जो बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा आहे एकसारखा आहे. म्हणजे स्लीव्ज कटिंग केल्यानंतर मार्जिन जे असतं ते 1.5 इंचाचं ते एकसारखं असलं पाहिजे. त्यानंतर स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहे बाहीला. म्हणजे महत्त्वाचे पार्ट काय असतात, हेवी साईज चेस्ट असो किंवा लहान साईज असो, तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकसारखे पाहिजेत आणि स्लीवचं जे फिटिंगचं मेजरमेंट ठेवलेलं असतं आपण ते एकसारखं पाहिजे, म्हणजे फिटिंग अगदी व्यवस्थित होते. तर आता ही स्लीव्ज जोडल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवते. आता इथं स्लीव्जला मी डबल शिलाई मारून घेते, म्हणजे डबल फिनिशिंगची शिलाई असेल तर ब्लाऊज पटकन उसत नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंगही छान येते. तर स्लीवचं आणि बॅक साईड फ्रंट साईडचं एकसारखं मार्जिन घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडची स्लीव्ज मी जोडून घेते. ते 5 स्लीव्ज जोडून झालेली आहे आणि आता जे दंडघेराचं माप आहे ते एकसारखं पकडायचं आहे. आता इथे पहा, जी साईज आपण वाढवलेली होती, आता मी तर स्लीव्जमध्ये थोडंसं वाढवलं होतं, म्हणजे ते कट बाहेर आलेले आहेत. आणि इथे आपण खाली क्रॉसपट्टीमध्ये वाढवलेलं होतं. क्रॉसपट्टी नाही, योगपट्टीमध्ये आपण फिटिंगच्या बाजूने एक्स्ट्राचं मार्जिन वाढवतो, त्यामुळे हे एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे. तर ते मी आता इथं बाहेरचं कापड जे आहे ते कट करते. म्हणजे थोडक्यात ब्लाऊज सरळ धरून कट करायचा, मार्जिन थोडंसं वाढवायचं आणि फिटिंग करताना या पद्धतीने करायची, म्हणजे सरळ होतं. आता बाहेरची बाजू तर सरळ आलेली आहे. आता दुसऱ्या बाजूचंही सेम याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता इथे मी सुईच्या बाजूने अगोदर शिलाई मारलेली आहे, कारण आपल्याकडे वरलॉकचं मशीन नसेल तर तुम्हाला वरलॉक करता येत नसेल आणि फिनिशिंगही व्यवस्थित हवी असेल तर तुम्ही इथे या पद्धतीने अगोदर सुईच्या बाजूने ब्लाऊज पकडून शिलाई मारून घ्यायची आहे अगदी कडेवरती. मग एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घेतलेलं होतं, कारण आपण टक्समध्ये वाढवतो मग कमी पडू नये म्हणून क्रॉसपट्टी वाढवलेली, आणि वरती जो टक्स होता फ्रंटचा तिथेही वाढवलं होतं, म्हणून मी स्लीव्जमध्ये सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं होतं. आता हे एक्स्ट्राचे पार्ट कमी केले आणि ब्लाऊज या पद्धतीने उलटा करून घेतला. आता उलट्या बाजूने म्हणजे शिलाईच्या बाजूकडून अगदी 1/4 इंचावरती बघा दाबटीप देऊन घेतलेले आहे. याच पद्धतीने दोन्ही बाजूने ही दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे इथे आपल्याला वरलॉक करण्याचं टेन्शन राहत नाही आणि ब्लाऊजचे जे धागे निघतात त्याचंही टेन्शन राहत नाही. ब्लाऊजचं फिनिशिंगही छान दिसतं आणि फिटिंगसुद्धा त्यामुळे छान दिसतं. तर आता दोन्ही बाजूने 1/4 इंचावरती शिलाई मारून घेतली की आपण दंडघेराचं माप घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही तो वापरू शकता, किंवा नसेल तर दंडघेर जो आलेला आहे टोटल त्याचा अर्धा भाग घ्यायचा आणि मेजरमेंट घ्यायची. आता इथे माझ्याकडे मापाचा ब्लाऊज असेल पण तुमच्याकडे समजा दंडघेर नाही आणि दंडघेर तुमचा टोटल 12 इंच आला आहे तर त्याचं अर्ध 6 इंच इथं मार्जिन करून घ्यायचं
मार्किंग करायचं आणि मग शिलाई मारायची आहे. आता दंडघेराचं मार्किंग सरळ करून घेतलं आहे. आर्महोल तर आपण त्या हिशोबानेच वाढवलेला असतो, त्यामुळे सरळ ही शिलाई खाली घ्यायची, कुठंही मेजरमेंट करण्याची गरज नाही आणि सरळ शिलाई खाली घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या बाजूने डबल मेजरमेंट घ्यायची गरज नाही. ही तयार स्लीव्जच आपण दुसऱ्या स्लीव्जला लावायची आहे. चॉकने मार्क करायचा आहे आणि सरळ शिलाई खाली घ्यायची आहे. तर इथे आपल्याला डबल फिटिंगचं मेजरमेंट घेण्याची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे. तुम्ही एकदा ब्लाऊजला ब्लाऊज लावून चेक करू शकता किंवा तुमचं मेजरमेंट असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही चेक करू शकता. तर पहा, आता हे जे ब्लाऊज आहे याला आपण एक्स्ट्राचे 4 शिलाई मारून घेणार आहोत. कारण ब्लाऊज सपोज टाईट झाला किंवा लूज झाला तर अशा वेळेस आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन हवी, म्हणून मी 4-4 इंचाचे एक्स्ट्राची शिलाई प्रत्येक ब्लाऊजला मारून घेत आहे. म्हणजे 4 ते 5 शिलाई तुम्ही एक्स्ट्राच्या ठेवायच्या आहेत. तर पहा, या पद्धतीने एक्स्ट्राच्या शिलाई मी मारून घेतलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता पहा, ब्लाऊजची फिटिंग तुम्ही ते पाहू शकता. अगदी व्यवस्थित ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता इथे पहा, तुम्हाला आर्महोल मी दाखवणार होते की एकसारखे कसे येतात. तर दोन्ही बाजूचे आपण चेक करू. तर हे पहा, दोन्ही बाजूचे आर्महोल अगदी समोरासमोर आलेत, म्हणजे हा ब्लाऊज फिटिंगला अगदी उत्तम बसणार. आणि शिवाय हेवी साईजसुद्धा आहे तरीसुद्धा एकदम सेम सरळ आर्महोल आलेले आहेत. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.